नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका मोठ्या अपडेटबद्दल बोलणार आहोत। काही दिवसांपासून सगळीकडे एकच चर्चा सुरू होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे का नाही, कारण सरकारने काही दिवसांपूर्वी सहकार विभागातून एक GR काढला होता, ज्यामध्ये शेतकऱ्यांची अल्पमुदतीची पिकं कर्जे मध्यम आणि दीर्घ मुदतीत बदलांची परवानगी दिली होती आणि बँकांना 2026 पर्यंत वसुली थांबवण्याचं सांगितलं होतं। या GR मुळे मोठा गोंधळ झाला होता। काही लोक म्हणत होते की सरकार कर्जमाफी टाळण्यासाठी वेगळी खेळी करत आहे, तर काही लोक म्हणत होते की कर्जमाफी येते म्हणून वसुली थांबवली आहे। या सर्व गोंधळांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी जून 2026 पर्यंत नक्की केली जाणार आहे। त्यांनी सांगितलंय की सरकारने एक खास समिती तयार केली आहे, जी शेतकऱ्यांची स्थिती, कर्जाचे प्रकार, किती कर्ज बाकी आहे, कोणत्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे, कोणाला जास्त फायदा मिळेल आणि कर्जमाफीची पद्धत कशी असावी याचा सविस्तर अभ्यास करत आहेत। कारण त्यांनी सांगितले की अनेक वेळा कर्जमाफी केली जाते, पण जास्त फायदा बँकांना होतो आणि शेतकऱ्यांना हातामध्ये कमी लाभ राहतो। त्यामुळे यावेळेस अशी योजना बनवली जाणार आहे की ज्यामुळे फायदा थेट शेतकऱ्यांपर्यंत दिला जाईल। त्यांनी हेही सांगितले की 2017 मध्ये एकदा कर्जमाफी झाली, 2019 मध्ये पुन्हा कर्जमाफी झाली आणि 2-3 वर्षात शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची गरज का पडते हेही सरकार तपासत आहे। म्हणूनच ही नवीन समिती सगळ्या गोष्टी नीट तपासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला अहवाल देणार आहे आणि त्या अहवालानंतर कोणते शेतकरी पात्र ठरतील, कर्जमाफी कशी दिली जाईल, नियम काय असतील आणि संपूर्ण प्रक्रिया कधी सुरू होईल हे निश्चित करण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्ज थकीत असल्यामुळे टेन्शन होतं, त्यांना आता सरकारकडून स्पष्ट उत्तर मिळालेलं आहे, ही कर्जमाफी होणारच आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या अजून देखील काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा, मी त्याचं नक्कीच तुम्हाला उत्तर देईल। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह। जय शिवराय, धन्यवाद।